उत्पत्तीच्या पुस्तक 21 अध्यायाचं आपण वर्णन बघू. उत्पत्तीची पुस्तक 21 अध्यायामध्ये 34 वचन आहे. अब्राहामचे फालिस्ती देशामध्ये निवास करताना असलेले दिवस. अभिमेलेकनं अब्राहामला माझा देश तुझ्या समोर आहे आणि तू कुठे पण निवास करू शकते असे आव्हान केले होते. आणि आपण अब्राहामचे जीवनाचे 100 वर्षामध्ये बघले तर हा वर्ष त्याच्यासाठी क्रुशियल वर्ष होते. आपल्याला 18वा अध्याय ममरे दिसतो आणि ममरेच्या नंतर तो फालस्ती देशामध्ये निवास केले. त्या संदर्भामध्ये परमेश्वर देवानं आपल्या निर्णयाच्या काळामध्ये देवानं साराला दर्शन दिले. सारानं इसाकला जन्म दिले आणि देवानं अब्राहम आणि सारोला अगोदरच हासा दिली होती आणि त्या मुलाचं नाव इसाक ठेवले. 8व्या दिवशी त्याची सुंता केले. अब्राहामचे पुत्र जन्म झाले तेव्हा अब्राहामची वय 100 वर्ष होते. 100 वर्षामध्ये मुलाचा जन्म झाले म्हणून देवानं आनंदित केले म्हणून सारा हसली. आणि हा मुलगा मोठा झाला आणि त्याचे दूध सोडवले. त्याच्यानंतर अब्राहामनं मोठे मेजवानी केली. त्यावेळी हागरचा मुलगा इश्माएलनं इसाकला चिडवले. इश्माएल इसाकला चिडवताना सारानं बघितले. सारानं अब्राहामला म्हटली का या दासीला आणि हिच्या लेकराला इथून बाहेर काढ. त्यानंतर अब्राहाम देवापाशी जाऊन रडून प्रार्थना केली. देवानं सांगितलं का तू आपल्या बायकोची गोष्टी ऐक आणि तू हिला इथून पाठवून दे. तुझी दासीची संतान तुझेच आहे म्हणून त्याला मी मोठे करीन. मी त्याच्याद्वारा राष्ट्र निर्माण करीन. अब्राहामनं देवाची गोष्टी ऐकून सकाळला हागर आणि तिच्या मुलाला भाकर आणि पाणी देऊन पाठवून दिले आणि ती बेरशेबा अरण्यामधून भटकली आणि ती फिरता फिरता रडू लागली आणि तिचा मुलगा पण फार रडत होता आणि मी माझ्या मुलाची मृत्यू नाही बघत म्हणून ती वेगळ्या ठिकाणी जाऊन रडत होती. देवानं तिला हाका दिला, हागर तू कशाला लढतो. देवानं तुझे मुलाचे रडणं ऐकले आहे. देवानं तिचे डोळे उघडले आणि ती विहिरीला बघितली. तेव्हा ती विहिरीला बघितली. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीला पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देव त्या मुलास पाठीराख झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तीरंदाज झाला. तो पारानाच्या अरण्यात वस्ती करून राहिला आणि त्याची आईनं त्याला मिस्र देशातील बायको केली. 22 वचनपासून ते 34 वचनपर्यंत अभिमेलेक व त्याचे सेनापती पिकोल अब्राहामला म्हणतो का जे काही तू करीतोस त्या देव तुझ्याबरोबर आहे. तर तू मला आता इथे देवाचे शपथवर असे सांग की मी तुझ्याशी तुझ्या पुत्राशी कपट करणार नाही आणि जशी तू माझ्यावर कृपा केली तशी मी तुझ्यावर
तुझ्या देशात मी उपरी होऊन राहील आहे, त्या हा देशावर कृपा करीन. अभिमेलेक म्हणाले होते का मी न तुझ्याशी चांगले केले, तू पण माझ्याशी आणि माझे कुटुंबाशी चांगले केले पाहिजे. अभिमेलेक असे म्हणल्यानंतर तेव्हा अब्राहामनं हस्तक्षेप केले का मी न खोदलेले विहिरीला तुझे दास लोकांना माथीनं बुजवले. तेव्हा अभिमेलेकनं म्हटले का मला हे नाही माहीत. मग अब्राहामनं मेंढरे व बैल आणून अभिमेलेकला दिले आणि त्या दोघांना परस्परशी करार केले. अब्राहाम कळपातील 7 कोकरे वेगळे काढून ठेवले. तेव्हा अभिमेलेक अब्राहामला म्हणाले, तू ही 7 कोकरे वेगळे काढून ठेवले ती कशाले? यावरून त्या स्थळाचे नाव त्यानं बेरशेबा असे ठेवले, कारण तिथं दोघांनी शपथपूर्वक करार केले. शपथ खाल्ल्यानंतर अभिमेलेक आणि त्याचे सेनापती पिकोल ते परत आपल्या देशामध्ये चालले गेले. मग अब्राहाम बेरशेबा येथे झाऊ नावाचे वृक्ष लावले आणि तिथं सनातन देव परमेश्वर याचे नमन प्रार्थना केली. अब्राहाम हा पालस्ती देशात बहुकाळ उपरी म्हणून राहिला. आणि आपल्याला 21व्या अध्यायामध्ये इसाकचे जन्म, इश्माएलला पाठवून देणे आणि पिकोल सोबत शपथ खाणे आणि आपल्याला 21 अध्यायामध्ये असं दिसतो. आपण वचनचं ध्यान करूया. उत्पत्तीची पुस्तक याचा 21 अध्याय आणि 1 वचन. यानंतर परमेश्वरनं आपले म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. आणि हे वचन अतिप्रमुख आहे. लुका शुभ संदेशमध्ये 1 अध्यायामध्ये गाब्रियल देवदूत मरियम सोबत बोलताना देवाची दया तुझ्यावर झाली आणि तुझे शुभ हो, तू गर्भवती होऊन लेकराला जन्म देणार. ती प्रश्न केली, मी पुरुषाला नाही करताना हे कसे संभव आहे? आणि त्याचे उत्तर गाब्रिएलनं असे दिले तर देवाचे उद्देश कधीच असफल नाही होत. देवाची गोष्टी निष्फळ नाही होत. देवानं शब्द दिले तर ते पूर्ण होते आणि तो शब्द देऊन विसरासाठी मनुष्य नाही. देवाचा शब्द देवाचा करार आहे. त्याचा शब्द त्याचा व्यक्तित्व आहे. त्याचा शब्द आणि त्याचा शब्द त्याचा स्वभाव आहे आणि त्याचे विपरीत देव काहीच नाही करत. 2 तिमोथेयू याचा 2वा वचन आणि 2 अध्यायाच्या 13 वचनमध्ये पौल तिमोथीला लिहून राहिले, देव आपल्या स्वभावाच्या विरुद्धामध्ये काहीच नाही करत. याचा अर्थ काय आहे? त्याचा शब्द अति प्राधान्य आहे. येशू ख्रिस्तानं काय म्हटले? येशू ख्रिस्तानं म्हटले, आकाश आणि पृथ्वी टळणार पण माझ्या शब्दातून एक बिंदू पण नाही टळणार. पण बोललेले शब्द पूर्ण होणार. आणि येशू ख्रिस्ताचे म्हणलेले वचन पूर्ण होते. हे पवित्र शास्त्राचा अनुभव आहे. देवाचे वचन त्याचे शासन आहे. यासाठी देवानं जे करार अब्राहामची बायको सारा सोबत केले त्याच्या अनुसार दर्शन देऊन ते करार देवानं तिच्या जीवनात पूर्ण केले. देवानं आपले शब्दाच्या अनुसार सारा सोबत केले.
देवापाशी प्रत्येक विश्वासीसाठी एक योजना आहे आणि प्रत्येक विश्वासी देवाची योजना त्याचे शब्द आहे असे आपण विश्वास केले पाहिजे. यिर्मिया याचा 1वा अध्यायामध्ये यिर्मिया बालक असताना देव त्याच्याशी बोलले. देवानं त्याला म्हटले का मी न तुला निवडलं. काऊन देवानं यिर्मियाला निवडले? मग परमेश्वर म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कुणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन दे बोल. 7 वचनपासून ते 10 वचनपर्यंत आपण असं बघतो. शब्द, देवाचा शब्द. यिर्मियाची पुस्तक पूर्ण तुम्ही बघेन तर यिर्मिया म्हणतो का देवाचं वचन, देवाचा शब्दच माझं मिशन आहे. येशू ख्रिस्ताविषयी देवानं सांगितले का देव येशू ख्रिस्त रक्षण करणारा देव आहे. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाला बघेन तर त्याचं जीवन पूर्ण रक्षा करताना आपल्याला दिसतो. दावीद विषय देवानं शब्द दिले होते का तो माझ्या हृदयाच्या अनुसार आहे. दाऊद आपल्या जीवनामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये देवाच्या हृदयाच्या अनुसार जीवन जगले. मोशे विषय देवानं सांगितले का माझ्या घराण्यामध्ये विश्वास योग्य आहे. आणि मोशेच्या जीवनामध्ये आपण बघितले तर तो विश्वास योग्य होता. यासाठी देवानं दिलेले शब्द देव पूर्ण करते. सारा विषय आपण बघितले तर साराला दिलेले शब्द देवानं दर्शन देऊन पूर्ण केले. तुम्ही आपल्या जीवनविषयी लक्ष द्या. देवानं तुमच्या जीवनाविषयी जे शब्द दिले आहे त्या शब्दाला देवच पूर्ण करणार. आणि हे देवाचीच जिम्मेदारी आहे. लक्ष द्या, तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवानं ज्या लोकांना दर्शन दिले आहे, देव स्वतःहूनच दर्शन दिले. देव स्वतःहूनच दर्शन दिले आणि कोणी माणसानं इच्छा केले म्हणून देवानं दर्शन नाही दिले. यासाठी देवानं निर्णय घ्यायचा काळाला देव निर्माण केले. निर्णयाचे काळ देवानं नियुक्त केले. निर्णयाचे वेळ देवानं नियुक्त केले. निर्णयाचे मनुष्याचा काळ देवानं नियुक्त केले आणि निर्णयाचा प्रदेश देवानं नियुक्त केले. आणि 3 गोष्टी लक्षात ठेवा: निर्णयाचा काळ, निर्णयाचे व्यक्ती आणि निर्णयाचे प्रदेश. काळ, व्यक्ती आणि प्रदेश. आणि हे 3 आपल्याला दिसलो तर तिथं इतिहास आपल्याला बघताना दिसतो. इतिहास सत्य असतो. बेथलेहेम, तू इस्रायलमध्ये लहान आहे पण तुझ्यामधून मोठे राजा येणार. देवानं बेथलेहमला निवडले. देवानं मरियमला निवडले. देवानं येशू ख्रिस्तला निवडले. देवानं काळ, प्रदेश आणि व्यक्तीला निवडले. देवानं निर्णय घेतले. देवानं त्या काळामध्ये, त्या प्रदेशामध्ये व्यक्तीला निवडले. आणि सारा विषय देवानं याच निर्णय घेतला. त्या काळामध्ये, त्या प्रदेशामध्ये साराला पुत्र द्यायचा देवानं निर्णय घेतला. हे कार्य देवानं केले. देव आपली मर्जी पूर्ण करायसाठी तो स्वतःहून समोर येतो. 80 वर्ष मोशेच्या जीवनामध्ये पूर्ण झाले.
आणि 40 वर्ष तो मिधानमध्ये होते. त्या संदर्भामध्ये देव होरे पर्वतवरत त्याची वाट बघत होते. कुणाची वेळ आहे, कुणाला बोलावताय आणि कशासाठी बोलावत आहे. देव बोलावून राहिला, देव मोशेला बोलावून राहिला आणि निश्चित वेळमध्ये देव बोलावून राहिला. देव काऊन त्या वेळमध्ये त्याला बोलावला तुम्हाला माहीत आहे का? देवानं अब्राहामला दिलेले 400 वर्ष पूर्ण झाले. देवानं अब्राहामला उत्पत्तीचे पुस्तक याच्या 15व्या अध्यायामध्ये हा शब्द दिला होता का तुझी संतान 400 वर्ष मिस्र देशामध्ये दास्तावमध्ये राहणार आणि त्यानंतर मी त्यांना सोडवीन. देव आपल्या शब्दाला स्मरण करून ते पूर्ण केले. उत्पत्तीचे पुस्तक याचा 15वा अध्याय 12 वचनपासून ते आपण 17 वचन पर्यंत बघले तर आणि 14 वचनमध्ये राष्ट्राचे दासत्य ते करतील त्यांच्याविषयी असं देवानं सांगितले. देव त्यांच्यासाठी उतरून आले. मी तुम्हाला एकच सांगतील, देवानं शब्द दिले आहे आणि देव त्याला पूर्ण करणार. देवानं मला दिलेले शब्द माझ्यासाठी पूर्ण केले आहे. देवानं माझ्या मुलाला दिलेले शब्द त्याच्यासाठी पूर्ण केले आहे. देवानं माझ्या वडीलला माझ्याविषयी दिलेले शब्द पूर्ण केले आहे आणि हे माझं व्यक्तिगत अनुभव आहे. देवानं सारा विषय दिलेले शब्दला पूर्ण केले. देवानं आपले शब्दला कसे पूर्ण केले? सारा गर्भवती झाली. देवानं सांगितलेले समय अब्राहमला म्हातारपणी तिच्यापासून पुत्र झाला. हेब्रीची पुस्तक याचा 11वा अध्याय का सांगतो? अब्राहम आणि सारा विश्वासच्या द्वारा त्यांना बल मिळाला. विश्वासचे कर्ता कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? हेब्री याचा 12वा अध्याय 2 वचन. येशू ख्रिस्त विश्वासचा कर्ता आहे. यासाठी देव आपल्या निर्णयाच्या काळामध्ये आपल्या शब्दाला पूर्ण करासाठी व्यक्ती लोकांना सिद्ध करून राहिले. देव परिस्थितीला तयार करतो, देव व्यक्तीला तयार करतो आणि हीच त्याची योजनाची मोठी गोष्टी आहे. देव दिलेले शब्द पूर्ण. देव माणसाशी बोलल्या तेव्हा परिस्थिती विपरीत असतो आणि लोक पण विपरीत असतो. देवाचा निर्णयाचा वेळ आले तेव्हा परिस्थिती पण चांगले होऊन जाते आणि लोक पण चांगले होऊन जाते आणि देवाचे कार्य होऊन जाते आणि जग अचंबित राहून जाते. गाब्रिएलच्या द्वारा मरियमला संदेश मिळाला आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि मरियम अचंबित झाली आणि योसेफ आश्चर्यचकित झाला. मरियम बिना पुरुषाची गर्भवती होणे आणि येशू ख्रिस्ताचे जन्म होणे आणि देव मानव रूप धारण करणे हे खूप मोठी गोष्टी आहे. देव आपल्या निर्णयाच्या काळामध्ये हे अद्भुत कार्य केले. आपण येशू ख्रिस्ताचे टाइम टेबल बघितले तर आणि प्रत्येक निर्णयाचा काळ त्याचाच होता. योहान बंदी झाल्यानंतर याचा निरोप येशू ख्रिस्ताला मिळाल्यानंतर येशू ख्रिस्तानं पब्लिक मिनिस्ट्रीचे आरंभ केले.
दुसरा अध्यायामध्ये एलियाचे स्वर्गरोहण झाल्यानंतर एलिशा प्रवक्ताने आले. मोशे स्वर्गीय राज्यामध्ये गेला आणि एलिशा यहोशू फोर्समध्ये आले. आणि निर्णयाच्या काळामध्ये देव इच्छा केलेले तो पूर्ण करतो. आणि आपण लेकराचे लग्न नाही होत आहे, लेकराला नोकरी नाही भेटत आहे, असे विचार करून आपण लोक चिंतित होऊन जातो. आणि आपण केलेले विचार नाही घडत आहे म्हणून फार चिंतित होतो. अविश्वासी लोक इकडे तिकडे धावून ती लोक आपले काम करून घेते. आणि याच्यामध्येच एक वास्तूची प्रक्रिया आली आपल्या देशामध्ये. आणि या प्रक्रियामध्ये पुस्तकं आले आणि तंतूचे कार्यक्रम पण आले. आणि ख्रिस्ती लोक पण नाक टोचवण्याचे कार्यक्रम करून राहिले. हे वचनच्या विरोधात आहे. का आवश्यक आहे आपल्याला? का आपले नाक टोचवले तर देव नम्र होणार? पवित्र शास्त्र आपल्याला कुठंच नाक टोचवले तर देव नम्र होणार असे नाही सांगत. आपल्या नाक टोचवल्यानं देवाची योजना पूर्ण होत नाही. हे माणसाचे कार्य आहे. आणि दुसरा वचन देवाचे अब्राहमला सांगितलेले निर्णयाचा काळ होता. देव सांगून करतो हे त्याची विशेषता आहे. देवानं अब्राहमला शब्द दिले होते का पुढच्या वर्षी मी याच दिवशी तुझ्याकडे येणार आणि तुझ्या हातामध्ये मुलगा राहणार. देव आपला मित्राला दिलेले शब्द देवानं पूर्ण केले. वर्षोपासून तू वाट बघून राहिला, तुला हसा येणार असं देवानं सांगितलं. आपली मानवी प्रयासच्या द्वारा नाही पण देवाची इच्छाच्या द्वारा देव आपला कार्याला पूर्ण करतो. आपण त्याच्या इच्छामध्ये चालण्याच्या द्वारा देवाचे कार्य पूर्ण होतो. देव त्याच्यामध्ये आपल्याला भाग देऊन तो आपल्याला आशीर्वादित करतो. त्याची इच्छा पूर्ण करासाठी तू आणि मी आपण सर्व भागिष्ट झाले पाहिजे. देव आपल्या भागाला तो आपल्या लेकराला देतो. अब्राहमाला सारेपासून पुत्र झाले, त्याचे नाव त्यानं इसाक ठेवले. इसाकचा अर्थ हासा आहे. आणि एक ट्रू लॉफ म्हणजे खरा हासा तेव्हाच अब्राहमला आले. आपण शारीरिक भाग बघत आहोत. अब्राहम हसला आणि सारा हसली. पण आपण दैवीय विधान बघितले पाहिजे. दैवीय भाग तुम्ही बघितले तर देव हसला, आनंदित झाला. ऐतिहासिक सत्य, देवाला असाध्य काहीच नाही आहे हे देवानं प्रमाणित केले. तो एलशदाय देव आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे त्याचा त्यांना पुरावा दिले. अब्राहमचे आणि साराचे वृद्ध अवस्थामध्ये एक राष्ट्राचं निर्माण त्यांच्याद्वारा देव करणार आणि एक जातीचा निर्माण त्यांच्याद्वारा होणार म्हणून देवानं हे सांगितले. जगाच्या पद्धतच्या वेगळे, मानव शरीराचे निर्माणचे भिन्न आहे. स्त्री वृद्ध झाल्यानंतर तिचे गर्भ धारण नाही करत असे सायन्स एक्सेप्ट नाही करत. पण देवानं त्यांना रिन्यू हेल्थमध्ये आणले. अब्राहमाने आपला पुत्र इसाक 8 दिवसाचा झाला तेव्हा देवाचे आज्ञाप्रमाणे त्याची सुंता केली. देव अब्राहमनं सांगितलेले
देवाने केले तर देवानं सांगितलेले अब्राहामनं केले. आणि हे पवित्र शास्त्राचा सुंदर भाग आहे. मानवानं सांगितलेले देव करतो आणि देवानं सांगितलेले मानव केले पाहिजे. यालाच अग्रीमेंट म्हणतो आपण. देव तुझ्याशी करार केलं तर देव त्याला पूर्ण करते आणि देवानं तू सांगितलेले तू पूर्ण केले पाहिजे. देवानं मला सेवामध्ये बोलावले, यासाठी सेवाची जिम्मेदारी देवाची आहे आणि सेम टाईममध्ये सेवाची जिम्मेदारी माझी पण आहे. आणि येशू ख्रिस्तानं सांगितले का एका बाजूनं येशू ख्रिस्तावर जुवा आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्यावर त्याचा जुवा आहे आणि आपण दोघे सोबत सोबत चालत आहोत. आपण हे स्वीकार केले पाहिजे. अब्राहमला देऊन काहून निवडले माहीत आहे का तुम्हाला? अब्राहमला जसे सांगले अब्राहमनं तसेच केले. अब्राहमविषयी देवाला अगोदरच माहीत होते, कारण देव सर्व ज्ञानी आहे. यासाठी देवानं अब्राहमला निवडले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेत्रानं अगोदरच सांगितले की देव सर्व ज्ञानी आहे आणि देवाला सर्वच माहीत आहे. त्याला भविष्याचा ज्ञान आहे पेत्र असं सांगतो. देवाला भविष्य माहीत आहे, वर्तमान माहीत आहे. देव सर्व ज्ञानी आहे आणि देवाला सर्व जगाविषयी माहीत आहे. आणि अब्राहम तेराचा गर्भामध्ये असतानाच देवाला अब्राहमविषयी माहीत आहे. आणि अब्राहमचा जन्म देवाची इच्छा पूर्ण करासाठी झाली असं तेराला माहीत नव्हते, पण देवाला माहीत होते. त्याचे जन्म देणाराला माहीत नव्हते, पण देवाला माहीत होते. देवाला तुझ्याविषयी माहीत आहे आणि माझ्याविषयी माहीत आहे. आणि माझा जन्म झाला आणि मी मोठं होऊन का होणार आणि का करीन मला माहीत नाही, पण माझ्या देवाला सर्व माहीत आहे की मी का होईन आणि का करीन. आणि आपल्यामधून किती लोक असे ग्रहण करणार? शमशोनचे वडील मनोहा देवाला विचारून राहिले का तो जन्म घेतल्यानंतर मोठं झाल्यानंतर तू का होणार, त्याच्यासाठी आम्ही काय केले पाहिजे तो विचारून राहिला. आणि किती आश्चर्य आहे आणि तो किती ज्ञान देवाला विचारून राहिले. तुम्ही एकदा विचार करा. न्याययोगच्या पुस्तकमध्ये याचं वर्णन आपल्याला भेटतो. शास्त्रीचे पुस्तक याचा 13वा अध्याय 12 वचनमध्ये मनोहा म्हणाला, आपल्या म्हणणेप्रमाणे घडो, पण तो कोणत्या प्रकारचा मुलगा व्हायचा व त्याचे काय काम असणार. आपल्यापाशी कुटुंब आहे तर आपली जिम्मेदारी आहे. देवानं म्हटलं का तुझा मुलगा इंजिनियर होणार, तो तसेच करीन. आणि आपली जिम्मेदारी त्या मुलाला त्याच मार्गामध्ये चालवणे. तारणहारा येशू ख्रिस्ताला मरियमला दिल्यानंतर मरियमनं येशू ख्रिस्ताला पवित्र शास्त्रामध्ये तयार केले. देवासाठी अब्राहमनं 8व्या दिवशी इसाकचे सुंता केले आणि अब्राहम देवाच्या आज्ञानुसार केले. विश्वासी देवाच्या वचनच्या अनुसार केले पाहिजे. देव आपल्या वचनच्या अनुसार त्याच्यासाठी करीन, तेव्हाच देवाची इच्छा पूर्ण होणार. उत्पत्तीची पुस्तक
याचा 21वा अध्याय 5वा वचन. इसाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. 100 वर्षाच्या आयुमध्ये तो वडील झाला. आणि हे शास्त्रासाठीच विचित्र आहे. वृद्ध वडील झाले आणि सारा आई झाली. सारा म्हणाली, देवानं मला हसविले आहे. जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास स्तन पाजली असे अब्राहमला कोण म्हणाला असतं. पहा, त्याच्या म्हातारी पण माझ्यापासून त्याला पुत्र झाला आहे. हे 3 वचन तुम्ही बघितले तर पवित्र देव आपल्याला का सांगतो या वचनाच्या माध्यमातून. पहिली गोष्टी, देव असाध्याला साध्य बनवणारा देव आहे. आणि असं फक्त देवच करतो असं तो आपल्याला सांगून राहिले. दुसरी गोष्टी, दुःख मनवणारे लोक ते आनंदित होणार आणि ज्यांच्यापाशी आशा नाही आहे त्यांना आशा मिळणार. तिसरी गोष्टी, ज्यांच्याद्वारा देव कार्य करतो, ज्यांच्यामध्ये देव कार्य करतो तो आनंदित होणार आणि त्याच्याकरिता इतर लोक पण आनंदित होणार. हे 3 गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवले पाहिजे. सारा 90 वर्षामध्ये तो आपल्या बाळले दूध देत आहे. त्याचा अर्थ देवाची सामर्थ साराला स्पर्श केली आहे. सारा अजून जवान झाली. बाळासाठी दूध निघाले. आणि असं कोण घडवू शकते. फक्त देवच, फक्त एकटं देवच आहे. आणि चौथी गोष्टी, काही सत्य असे आहे फक्त तो देवच सांगू शकतो, इतर कोणी नाही. आणि प्रत्येक व्यक्ती मला अवकाश नाही आहे असं म्हणणारा व्यक्तीला देवापाशी अवकाश आहे. देवाचे दार उघडून आहे. तुम्ही देवापाशी येऊ शकतो. तू आपल्या जीवनामध्ये बंद झालेल्या द्वाराला पाहून निराश झाले आहे का? चिंता करू नको. देवाचा द्वार तुझ्यासाठी हमेशा उघडूनच आहे. त्या दाराशी तू प्रवेश करशील तर तुला आनंदित होणार आणि आनंद होणार. आणि तेव्हा तुला कळणार का हे माझ्या द्वारा नाही परंतु देवाच्या कृपेनं झाले आहे. देव आपल्या लोकांना वरदान देऊन राहिले आणि देव आणि त्यांच्या योग्यता अनुसार नाही, पण हे देवाच्या दयाच्या द्वाराच त्यांना मिळाले. असे लोकांना देव आपले वरदान देत आहे. याकोबला देव एसाव पासून वाचवासाठी याकोब आपले प्राणाचे भय घेऊन मी नाश होणार आहो असे म्हणल्यानंतर देवानं त्याला जीवनदान दिले. आणि मानवला असं वाटते का आता सर्व खतम झाले. तेव्हाच देवाचे कार्य आरंभ होते. आणि तुला असं वाटते का बस इथंच आपण थांबले पाहिजे आणि इथून आपण समोर नाही जाऊ शकत. देव तुला तिथूनच समोर घेऊन जाईन. 1 थिस्सलुनिका याचा 4 अध्याय 13 वचन असं म्हणतो, आशा नसणारे लोक दुःखित नका होवा असं तो म्हणत आहे. विश्वासीपाशी कसले दुःख असले तर तो असा नाही म्हटले पाहिजे
का मला आशा नाही आहे. विश्वासी लोकांना येशू ख्रिस्ताच्या द्वारा एक नवे द्वार उघडून आहे. देवानं दिली मला सेवकाई. मी 2001 मध्ये आरंभ केले. मी विचार नाही केले तसे आरंभ झाले. साध्य नाही होणार असे परिस्थितीमध्ये सेवा आरंभ झाले. 20 वर्ष झाले विदाउट एनी ब्रेक सेवकाई न थांबता आरंभच आहे. गिनीज बुक रेकॉर्डमध्ये आले आणि इतर अनेक रेकॉर्ड तयार झाले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी आणि हे सर्व रेकॉर्ड मिळाले. आणि याचं कारण फक्त देवच एकमात्र आहे. आणि एका पक्षामध्ये देवानं मला आधार दिले. आणि माझे यत्न आणि माझे प्रयत्न आणि या सर्वपेक्षा मीनं वचनची शिक्षा दिली, पण मला सांगायला लावणारा देवच आहे. आणि पवित्र शास्त्राला सांगायचं ज्ञान माझ्याकडे कुठून आले आणि इतकी बुद्धी कुठून आली. आणि मला माहीत आहे मी उपदेश करून राहिले हे उपदेश माझे नाही आहे. या उपदेशाचा जन्म देव माझ्यामध्ये देत आहे. त्या क्षणामध्ये देवानं दिलेले उपदेश आहे. तुम्हाला कळते का? मी सिद्ध झाले आहे म्हणून बोलत नाही, मला मिळाले म्हणून मी बोलत आहे. या 3 वचनमध्ये मला माझे जीवन दिसत आहे. आणि माझ्यानं नाही झालेले आणि मानव माझे एस्टिमेट केल्या तर माझी कमजोरी सांगले तर देवानं त्याला बलमध्ये बदलून हे महान कार्य देवानं माझ्याद्वारा करून घेतले. पौलनं सांगितले का माझा बल देणारा द्वारा मी सर्व काही करू शकतो. देवानं अब्राहम आणि साराला बल दिले, त्या कारण त्या लोकांना इसाकला जन्म दिले. यावेळी तुम्हामधून कोणी विचार करत असन या जगाला पाहून आणि आपल्या शक्तीला बघून, तुमच्या बाजूले असलेले परिस्थितीला बघून आणि तुम्ही आपल्या भविष्याला बघून असे विचार करत असन तर तुम्हाला फक्त दुःखच मिळणार आणि निराशाच तुम्हाला मिळणार. आणि स्वर्गामध्ये असणारा देवला तुम्ही त्याच्यावर आपलं लक्ष ठेवून आपल्या जीवनाविषयी तुम्ही विचार करीन तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विजय मिळणार. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. कोण असे म्हणले असते का 90 वर्षाची सारा स्तनाच्या द्वारा दूध देणार, का 90 वर्षाची वृद्ध स्तनपान करू शकते? हे साध्य आहे का? देवानं असाध्याला साध्य केलं. बायोलॉजिकल चेंजेस देव तिच्यामध्ये परत केले. निर्जीव झालेले शरीरच्या भागाला देवानं त्याला जिवंत केले. होऊ शकते तुम्ही कॅन्सरनं पीडित आहे, वर्षोनुवर्ष तुम्ही रोगानं ग्रसित आणि पीडा तुम्हाला होत असेल. देव तुझ्या ऑर्गनला पुनर्स्थापित करणार. त्याची संपूर्ण दया आणि सामर्थ्य तो तुला उभे करणार. तुझे रोग तुला काही नाही करू शकत.
तुझी गरिबी तुला काही नाही करू शकत. तुझे शत्रू तुला काही नाही करू शकत. तुझी गरिबी तुला काही नाही करू शकत. आणि तुझा देव तुझ्यासोबत असताना हे तुझे वाट नाही येणार. तुला बघणारे लोक तुला पाहून विस्मय होणार. तुझं जीवनच लोकांसाठी उदाहरण होणार. तुझं जीवन अनेक लोकांसाठी संदेश होणार. केव्हा देव तुझ्या जीवनामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर आणि तू तुझ्या देवाला आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू दिल्या तेव्हा आणि तू त्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकार केल्यानंतर आणि तू त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर तो तुझ्या जीवनाला मनोहर करणार. मनोहर जीवनला देव तुला देऊ शकते. समाजामध्ये असलेल्या परिस्थितीला बघून तुम्ही भंग नको व्हावा. त्याला बघून तुम्ही आशा नख करा. त्याच्यापेक्षा येशू ख्रिस्ताच्या द्वारा श्रेष्ठ जीवन देव आपल्याला देतो. मानवापाशी असलेले भरपूर जीवन आणि मानवाचे अभिप्राय आणि देवाचे अभिप्राय वेगळे असतो. देवाच्या द्वारा भरपूर जीवन आपल्याला पाहिजे. मानव समोर भरपूर जीवन हे तात्कालिक आहे आणि नाशमान आहे. पण देवाच्या द्वारा भरपूर जीवन जीणं हे सार्वकालिक आहे आणि आशीर्वादित आहे. आणि या 3 वचनमध्ये अब्राहमची आयु सांगितले 100 वर्ष. आणि सारा म्हणत आहे का वृद्ध अवस्थामध्ये मी स्तनपान करून राहिली. या सत्यविषय कोण बोलू शकते. आणि शरीरचे निर्माण करणारे देव आहे आणि देवच्या अतिरिक्त हे सत्य कोण बोलू शकते. यासाठी तुझं शरीर, तुझं वेळ, तुझं भविष्य, तुझं जीवन सर्व तू त्याच्या हातामध्ये ठेव. यासाठी नीतिसूत्रामध्ये सोलोमन राजानं सांगितलेली गोष्टी अतिप्रमुख आहे. 6वा अध्याय 3रा वचन. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. देवानं अब्राहमला पुढच्या वर्षी तुला संतान देणार असे म्हटले होते. देवाच्या अधिकारला स्वीकार केले तर देव आपल्या अधिकारला दाखवतो. पाप म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का. पाप म्हणजे देवाचे अधिकारला तिरस्कार करणे. त्याचा अधिकारला आपण आपल्या जीवनामध्ये तिरस्कार करणे म्हणजे हेच पाप आहे. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. माझ्याकडं मंडळी नाही आहे, धन नाही आहे आणि विदेशातून काही मदत नाही आहे. कसे होणार हे सर्व काही. मी संपूर्ण मनाने देवावर विश्वास करीत आहो. मी स्वतःच्या बुद्धीवर आधारित नाही आहो. आणि मी स्वतःच्या बुद्धीवर आधारित राहून पुष्कळ वेळा माझ्याशी धोका झाला. आणि सेवकाई मी केलेले खूप मोठे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर दिव्यासारखे बारून गेले आणि लुप्त होऊन गेले. आणि मी स्वतःला देवाच्या हातामध्ये दिल्यानंतर देव माझ्या सेवाला बारू देत नाही आहे आणि त्याचा प्रकाश वाढतच वाढत जात आहे. देव माझा मार्गाला सरळ करत आहे. तो माझ्या चालण्याचा मार्गाला सरळ करत आहे. सोलोमननं सांगितलं आणि मी पण सांगत आहो का तू आपल्या समजचा सहारा नको घेऊ आणि संपूर्ण मनानं देवावर विश्वास ठेव.
देव तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करीन. मी माझ्या जीवनामध्ये आशीर्वादित नाही आहो म्हणून का तू दुःखीत आहे का? आशीर्वाद फक्त देवापाशीच मिळतो, अजून कुठेच नाही मिळणार. आणि यासाठीच याकोब म्हणतो का तू मला आशीर्वाद देईनच तुला मी सोडीन. आणि त्यानं आपल्या वडीलकडून आशीर्वाद घेतले होते. मनुष्याचा आशीर्वाद निष्प्रयोजन आहे, पण देवाचा आशीर्वाद शाश्वत आहे. देवाचा आशीर्वाद शाश्वत असतो. त्यासाठी याकोब देवाला म्हणतो का देवा तू मला आशीर्वादित कर. पवित्र शास्त्र आपल्याला देवासोबत परिचय करवतो. पवित्र शास्त्र आपल्याला देवाचा मार्गाला परिचय करवते, देवाच्या जीवनाला परिचय करवते, देवाच्या ज्ञानाला परिचय करवते, देवाच्या सामर्थ्याला परिचय करवते, देवाच्या संपूर्णाला आपल्याला परिचय करवते. यासाठी आपण देवासमोर शांत राहून देवानं जे दिले आहे ते घेणं आपण शिकले पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हसा पाहिजे, म्हणजे आपण त्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करू दिले पाहिजे, त्याला रुकावट नाही आले पाहिजे. देवा आम्ही तुझे दास तयार आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये श्रीनिवास आणि मी हे देवाचं कार्य आहे आपण बघून राहिले. आम्ही निरंतर असेच बोलते. जगामध्ये जगाचे वेगळे वेगळे भाषामध्ये देवाचे उपदेश जाऊन राहिले, आपण बघून राहिले आणि देव कार्य करून राहिले असे आम्ही बोलून घेतो. देवानं मोशेशी बोलले, समोर लाल समुद्र आहे आणि मागं फारोची सेना आहे आणि बाजूला अरण्य आहे. देव मोशेले सांगत आहे समोर जा, समोर जा. देवानं सांगितलं जा, समुद्र समोर आहे मोशेनं म्हटलं, पण देवानं म्हटलं जा, आणि तो गेला. समुद्र दोन भागेमध्ये झाले. समुद्र म्हणजे असाध्य आहे आणि समुद्रामध्ये दोन भाग झाले आणि भूमी कोरडी झाली आणि त्या कोरडी भूमीतून इस्रायली लोक निघून पार गेले. इस्रायली इतिहासमध्ये हे घटना राहून गेली. तुला असे वाटते का समोर समुद्र आहे, मागे फरो आहे आणि बाजूला अरण्य आहे, तुला असं वाटते का तू फसला आहे? त्या लोकांना असे वाटले का आता आपल्याला आशा नाही आहे. तेव्हा देवानं समुद्राचे दोन भाग केले आणि तिथून त्या लोकांना रस्ता तयार केले. अजून का आपल्या जीवनामध्ये याच्यापेक्षा साध्य पाहिजे? आपला देव असाध्याला साध्य करणारा देव आहे. अरण्यामध्ये पाण्याचा स्रोत देणारा देव, रेगिस्तानीमध्ये नदीचे स्रोत देणारा देव आणि समुद्रामध्ये कोरडी जमीन दाखवणारा देव. आपण आपल्या देवासाठी किती प्रमुख आहे तुम्हाला माहीत आहे का? समुद्रापेक्षा आपण अति प्रमुख आहोत देवासाठी. त्यासाठी समुद्राला देवानं दोन भागामध्ये केले. सूर्यापेक्षा आपण महत्त्व आहोत म्हणून सूर्याला त्यानं थांबवले. चंद्रापेक्षा आपण अति प्रमुख आहोत म्हणून त्यानं चंद्राला थांबवले. रेगिस्तानपेक्षा आपण प्रमुख आहोत त्यासाठी तो आपल्याला नदीचा स्रोत रेगिस्तानमध्ये देते. आणि हे सर्व कोण करू शकते? देवाच्या अतिरिक्त कोणी नाही करू शकत. आणि देवच आपल्याला हे सांगू शकतो आणि तोच आपल्याला हासा देऊ शकतो. 100 वर्षाचा नंतर अब्राहमला देवानं एक गोष्टी सांगितली
का तुझ्या जीवनामध्ये हासाचं कारण फक्त मीच आहो. तुझ्या जीवनामध्ये हासाचं कारण फक्त तुझा देवच आहे. इसाक आपल्याला इथं एक इन्स्ट्रुमेंट सारखं दिसतो, पण हासाचं कारण फक्त देवच आहे. तुझे जीवनामध्ये हासा पाहिजे म्हणजे देवाचे हस्तक्षेप तुझ्या जीवनामध्ये झाले पाहिजे. अब्राहम आणि साराचे म्हातारपण देवासाठी प्रतिबाधा नव्हते आणि माणसाचे मर्यादा देवासाठी प्रतिबाधा नसते. मानवचे मर्यादा देवाला नाही थांबवू शकत. तुझे आंधळेपण देवाला थांबवू नाही शकत. तुझे बहिरेपण देवाला नाही थांबवू शकत. तुझे बलहीनता देवाला नाही थांबवू शकत. आपला देव एल शदाय आहे. तो सर्वशक्तिमान आहे आणि तो आपला कार्य करू शकते. आपली बलहीनतामध्ये देव आपले सामर्थ प्रगट करतो. पौलनं सांगितलं, मी बलहीन असले तेव्हाच मी माझ्यामध्ये देवाचे सामर्थ्य काम करतो. आणि असं फक्त खराच ख्रिस्ती म्हणू शकते आणि त्याच्या अतिरिक्त कोणीच नाही म्हणू शकत. माझ्या कमजोरीमध्येच मी ताकदवार आहे असं फक्त ख्रिस्तीच म्हणू शकतो. माझ्या अज्ञानतामध्येच देवानं मला ज्ञान दिलं असं मला कळले. मी जगासाठी कामी न येणारा मी देवासाठीच कामी येणार असं मला कळले. या जगामध्ये आपण नाही जगू शकत, पण आपण देवाच्या इच्छेनुसार आणि देवासाठी जगणार म्हणून तुमच्यामधून किती लोक म्हणत आहे. प्रभूनं त्यांना सांगितले की हे जग त्यांच्या योग्य नाही. कोणत्या लोकांसाठी? विश्वासी लोकांसाठी हे जग योग्य नाही असं येशू ख्रिस्तानं सांगितले. यासाठी हेब्रीच्या पुस्तकमध्ये याचा 11वा अध्याय 16 वचनमध्ये, पण ते अधिक चांगल्या देशाचे म्हणजे स्वर्गीय देशाचे उत्कंठ धरतात. यामुळे देव त्यांची लाज वाटत नाही. त्यांचा देव म्हणव्यास तो लाजत नाही. त्यानं त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. देव आपल्या लेकराविषयी मी त्यांचा देव आहे सांगासाठी लाजवत नाही म्हणतो. कारण देव त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि त्यांना मोठे करून त्यांना सिद्ध करीन. आणि प्रभूची प्रार्थना, हे आमचे स्वर्गीतील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येो, जसे स्वर्गातील तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो. आमचे परिस्थितीचे द्वारा नाही, पण तुझे कृपेच्या द्वारानं पूर्ण हो. माझ्या परिस्थितीच्या द्वारा नाही, परंतु तुझ्या शक्तीच्या द्वारा. माझ्या परिस्थितीच्या द्वारा नाही, पण तुझ्या शक्तीच्या द्वारा. देव आमच्या परिस्थितीच्या द्वारा नाही, पण तुझ्या मोठ्यापण आणि तुझे गुण आणि स्वभावाच्या द्वारा देवा तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. असले म्हणल्यानंतर आपला देव आपले कार्य आपल्यामध्ये करतो. मनुष्यरीतीने मनुष्यद्वारा झालेले कार्य नाही. मनुष्यानं देवाले प्रार्थना केल्यानंतर देव आपले कार्य मनुष्यामध्ये करतो आणि समाजाला दाखवतो. पब्लिसिटी ओरिएंटेड मिनिस्ट्री देवाची नाही आहे. देवाचे कार्य स्थिर आहे आणि देवाची सेवा स्थिर आहे. देव तुझ्याद्वारा एक कार्य करते. देव तुझ्याद्वारा एक स्थिर कार्य करते आणि देव तुला स्थिर करतो. बघा, आज 4000 वर्ष झाले. आज अब्राहम विषय आणि सारा विषय
दोघं नवरा बायको विषय आज जगामध्ये किती लोक विचार करतो आणि किती लोक यांच्या जीवनाच्या द्वारा बोलत राहतो. देवानं यांच्या जीवनामध्ये केलेले कार्यविषय आज या जगामध्ये असणारा प्रत्येक लोक देवाचा गौरव आणि महिमा करतो. देवानं कसे कार्य केले थोडं समजून घ्या तुम्ही. आणि अब्राहामच्या जीवनामध्ये अनेक घटनाए घडली आणि अनेक घटनांमध्ये हे एक घटना आपण बघितले. आणि अब्राहामचं जीवन देवाच्या घटनाच्या द्वारा भरून आहे. मिस्र देशामध्ये, गरारमध्ये, होरेबमध्ये, फालिस्तीमध्ये, हेब्रोनमध्ये, मम्रेमध्ये, बेथेलमध्ये, मोरिया पर्वतवर किती कार्य, किती घटनाए. देवा अब्राहामचं जीवन देवाचे साक्षीनं भरून होते. तुझे जीवनाचे गाठ देवाशी बांधून आहे का? माझे जीवनाचे गाठ देवाशी बांधून आहे का? आपण बघूया. अब्राहाम विषय देव सांगून घेतो का अब्राहाम माझा लेकरू आहे. अब्राहाम विषय देवानं म्हणते का मी त्याचा वडील आहे आणि तो माझा मुलगा आहे आणि मी लाजवत नाही. का तुझ्या जीवनामध्ये हे क्वालिटी आहे का? का तू देवाच्या प्रति विश्वास योग्य आहे का? का तू देवाचा चांगला मित्र आहे का? का तू देवासोबत चालून राहिले का? का तुझा देव तुझ्याविषयी म्हणतो का हा माझा लेकरू आहे आणि मी याचा वडील आहे आणि मी याचा देव आहे. असे प्रमाण तुझ्या जीवनामध्ये आहे का? एक वेळा तुम्ही विचार करा आणि सांगा. देवाचे एकच एक आधार या जगामध्ये आहे आणि ते तू आणि मी आहो. आपल्या जीवनाचा द्वाराच देव आपला पुरावा देतो. आणि तुला देवाची योजना कळले तर तू देवाच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करशील. संपूर्ण रीतीनं आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये दिले तर देव आपल्याला सजीव करणार आणि देव अजून आपले पुनर्निर्माण करणार. आणि आपण मृत्यू देहाला जमीन मातीमध्ये दिल्यानंतर माती त्याला स्वीकार करते आणि त्यानंतर त्या देहाला देव पुनरुत्थान करून जिवंत करते. आपला देव पुनरुत्थानचा देव आहे. त्याचे सामर्थ्य जीवन देणारे सामर्थ्य आहे. त्याचे सामर्थ्य पुनरुत्थान करणारे सामर्थ्य आहे. त्याचे सामर्थ्य बरे करणारे सामर्थ्य आहे. तो जीवन देणारा देव आहे. द गॉड ऑफ लाईफ. तो जीवन देणारा परमेश्वर आहे. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे थनमोड केली. इसाकाची थनमोड झाली तेव्हा अब्राहामनं मोठे मेजवानी दिली. आपल्या देशामध्ये लहान मुलगं दूध सोडून आहार करणं, जेवण करणं आरंभ केल्यानंतर एक कार्यक्रम आपण करतो. आणि हे संस्कृती आपल्या देशामध्येच आहे असं नाही. 4000 वर्ष पूर्व हे संस्कृती होती. इथे अब्राहामनं केलेले मेजवानीमध्ये एक टर्निंग पॉइंट आला, म्हणजे एक मोड आला. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असे मोड येतच राहतो. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो, टर्निंग प्लेस म्हणतो. म्हणजे जीवनमध्ये मोड आला. अब्राहामच्या कुटुंबामध्ये एक मोठं मोड त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे. यासाठी पवित्र देवानं प्राथमिकता देऊन याला इथं लिवाले लावले. इथं देव इच्छा करीत आहे का आपण या मेजवानीले नाही पण मेजवानीच्या दिवशी घडलेली घटनाला आपण बघितले पाहिजे.
त्याच्यामध्ये असलेले देवाचे वचनला प्राधान्यता देणं आपण तिथं लक्ष दिले पाहिजे. इसाक दूध सोडल्यानंतर अब्राहामनं एक मोठी मेजवानी केली आणि त्या मेजवानीमध्ये त्याचे मित्रांना, त्याचे रिश्तेदारांना, सर्वांना तो बोलावून मोठा आनंद केला. अब्राहामनं मोठी मेजवानी करून सर्व लोकांना बोलावून त्यानं आपल्या आनंदाला व्यक्त केले. आणि त्या दिवशी हागरचा मुलगा इश्माईल अब्राहामचा मुलगा इसाकला चिडवताना सारानं बघितले. बघा, इथे अब्राहामच्या कुटुंबावर हसून राहिले, वाईट रीतीनं त्यांच्यावर हसणे. इस्माईल कोणावर हसून राहिला? इस्माईल कोणावर हसून राहिला? वृद्ध सारावर, या वृद्धावस्थामध्ये झालेले पुत्र इसाकवर, का वृद्धावस्थामध्ये पुत्राला दिले देवावर? आणि हे सर्व बघितल्यानंतर साराचं मन खूप दुःखित झालं आणि तिनं लगेच अब्राहामला बोलावली. तेव्हा ती अब्राहामास म्हणाली, या दासीस वा हिच्या पुत्रास घालवून द्या. माझा पुत्र इसाक याच्याबरोबर या दासीचा पुत्र वारस नसावा. अब्राहामच्या कुटुंबामध्ये आणि अब्राहामच्या जीवनामध्ये एक मोठं मोड आले. आणि मोड का आहे? हागरच्या द्वारा जन्मलेला इस्माईल अब्राहामपासून दूर होणार आहे आणि शाश्वत तो अब्राहामपासून दूर नाही झाला. अब्राहामच्या मृत्यूनंतर त्याला दफन करायसाठी इसाक आणि इश्माईल दोघे आले होते मक्पेल गुफेपाशी, आणि दोघाला एकासारखंच तिथं लिहून आहे. आणि हे अद्भुत वर्णन आहे. अब्राहामची मृत्यू उत्पत्ती याच्या 25व्या अध्यायामध्ये झाली. मग त्यास पुत्र इसाक व इश्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहार हित्ती याचे मम्रे समोरील शेतातल्या मकपेल्याचे गुहेत पुरिले. इथे दोघे मिळाले. अब्राहामच्या कुटुंबातून इश्माईलला देवानं वेगळे केले. अब्राहामचे वडील तेरा याची मृत्यू झाल्यानंतर अब्राहाम त्या कुटुंबापासून दूर झाले. लोत पण दूर झाले. देवाचे करार इसाकद्वारा पूर्ण होते आणि अब्राहामद्वारा केतरूला द्वारा झालेले 6 लेकरांना उत्तर दिशामध्ये अब्राहामनं त्यांना पाठवून दिले. आणि अब्राहाम जिवंत असतानाच त्या 6 लेकरांना दूर देशात पाठवले, कारण अब्राहामला माहीत होते का देवानं इसाक सोबत करार केले आहे आणि ती इसाकच्या द्वाराच पूर्ण होणार. देवानं अब्राहाम सोबत केलेले करार इसाकच्या द्वाराच कनान देश भरणार आहे. कनान देश इसाकची संततीसाठीच होती, इतर लोकांसाठी नाही. या दासीले आणि या दासीचा लेकरांले इथून काढ बाहेर. हा दासीचा लेकर माझ्या मुलाशी वारसदार नाही होणार, त्याला बाहेर काढ. शरीरच्या अनुसार जन्म घेणारा इस्माईल आणि करार आणि आत्माच्या द्वारा जन्म घेणारा इसाक, यासाठी सारा सांगून राहिली का हे देवाला पण नाही आवडणार असं.
ज्या दिवशी इसाकचा जन्म झाला त्या दिवशी साराला कळले का हा करारचा पुत्र आहे आणि सारा अधिकारनं अब्राहमला सांगत आहे का तो माझ्या पुत्रसोबत वारसदार नाही होणार. सारा अब्राहमला सांगत आहे का संपत्तीचा वारसदार नाही, तो आशीर्वादाचा वारसदार नाही होणार. आशीर्वाद दोन प्रकारचे आहे, एक धनसंपत्तीचा वारसदार आणि दुसरा आशीर्वाद रक्षणचे, करारचे, देवाकडून आशिषित होण्याचे. आज आपण अब्राहमचे बायोलॉजिकल वारसदार नाही, पण आपण आध्यात्मिक त्याचे वारसदार आहोत. यासाठी माझं पुत्र इसाक सोबत इस्माईल वारसदार नाही झाले पाहिजे. त्याला बाहेर काढ, त्यांना इथून पाठवून दे. तेव्हापासून अब्राहमचे दुःख आरंभ झाले. अब्राहम इस्माईलला प्रेम करत आहे कारण तो त्याचा पुत्र होता. अब्राहम इस्माईलची शारीरिक प्रेम खूप वाढला. इस्माईल विषयी अब्राहममध्ये खूप प्रेम होता. यासाठी अब्राहम देवासमोर जाऊन रडू लागला. आणि अब्राहमला एकच माहीत होतं, काही झाले तर देवासमोर जाऊन रडणे, आणि हे अति महत्त्वाचे आहे. याच्याद्वाराच अब्राहमनं आपल्या जीवनामध्ये उत्तर घेतले. तुला रड आले तर तू देवापाशी गेले पाहिजे. अब्राहम आपल्या बायकोची गोष्टी ऐकून तो बायकोसोबत भांडण नाही केलं, पण तो देवासमोर जाऊन देवाशी बोलत आहे. देव ऐकले का तुम्ही? माझी बायको का बोलून राहिले? आपण पण असेच केले पाहिजे. प्रत्येक विश्वासी असे केले पाहिजे. विश्वासी लोक माझ्यासोबत यानं भांडण केले, माझा यानं अपमान केले, मला यानं चिडवले, म्हणून आपण त्यांच्यावर नाही गेले पाहिजे. तू आपल्या देवापाशी जाणे शिक. तुझा देव तुझ्याशी बोलेन. देवानं साराला सपोर्ट केले ते. सारानं देवाचे इच्छाचे अनुसार विचार केले आणि इसाकद्वारा देवाचे करार पूर्ण होणार. देवाचे इच्छाप्रमाणे सारानं विचार केले, पण अब्राहम विचार नाही करत होते. तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, तुझा पुत्र व तुझी दासी याकरिता तुला ही गोष्टी वाईट न वाटावी. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाकच चालवणार. आणि देवानं म्हटलं इसाकच्या द्वारा, आणि हे एक शब्द नसले तर या जगामध्ये मोठे अपराध घडले असते. इस्माईल पण अब्राहमची संतान झाले पाहिजे असे वाद झाले असते. पवित्र आत्मा परमेश्वरानं इसाकच्या द्वारास तुझे संतान होईल या लाईनच्या द्वारा पवित्र आत्मानं देवाचे करारले पूर्ण केले. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो का इसाकच वारसदार आहे. आणि देवानं इथं अब्राहमला म्हटले का तू दासीला घेऊन नको रडू आणि इस्माईलला घेऊन नको रडू, मी तुझी संतान आहे म्हणून त्याला पण आशीर्वादित करेन. अब्राहमला का पाहिजे होते? देवाला का पाहिजे होते? अब्राहमला पाहिजे होते का त्याचा पुत्र आशीर्वादित झाले पाहिजे आणि तो जगामध्ये चांगले जीवन जगले पाहिजे, इतकेच त्याचे होते.
पण देवाचे आशीर्वाद फक्त जगापर्यंतच नाही, त्याचे आशीर्वाद सार्वकालिक आहे आणि अनंतपर्यंत आहे. त्याचे आशीर्वाद स्वर्गीय राज्यापर्यंत आहे आणि तो स्वर्गाच्या राज्यापर्यंत विचार करून राहिला. देव, तू कशाच्या बारेमध्ये विचार करत आहे? आणि या जगामध्ये असणारा प्रत्येक वडील त्याचे मुलं या जगामध्ये चांगले जीवन जगले पाहिजे असे विचार करतो. पण दाऊद असा वडील होता का तो आपल्या लेकराविषयी म्हणतो का माझे लेकरं स्वर्गाच्या राज्यामध्ये असले पाहिजे. दावीदनं आपल्या लेकरासाठी या जगातले राज्य आणि धनसंपत्ती नाही मागितले. दावीदनं आपल्या लेकरासाठी देवाची उपस्थिती मागितले आणि देवाचा राज्य मागितले. अब्राहमपेक्षा दावीद उत्तम वडील होते असं आपण समजून घेतले पाहिजे. या दासीचे पुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. इसाकला मी जसे आशीर्वादित करणार तसेच मी इश्माईलला पण आशीर्वादित करणार, पण वारसदार इसाकच राहणार. वारसदारचा अर्थ काय आहे? वारसदारचा अर्थ आहे का ख्रिस्त या वंशावलीतून येणार, ख्रिस्त इश्माईलच्या वंशावलीतून नाही येणार. ख्रिस्त म्हणजे जगाचे आशीर्वाद, ख्रिस्त म्हणजे जगाचे इनाम, ख्रिस्त म्हणजे इसाकद्वारा येणारे आशीर्वाद देव येतं घोषणा करून राहिले. अब्राहम देवाची गोष्टी ऐकली. अब्राहम बायकोची गोष्टी ऐकून दुःखित झाले, पण तो देवाची गोष्टी ऐकून सरळ झाले. तुम्ही इतर लोकांची गोष्टी ऐकून तुम्हाला दुःख झाले तर तुम्ही देवाकडे गेले तर देव तुम्हाला चांगले आणि सरळ करणार. देव तुला पण चांगले करणार आणि तुझ्यावर हसणारे लोकांना पण चांगले करणार. देव तुला चांगले करासाठी तयार आहे, पण तू चांगले होवासाठी तयार आहे का? अब्राहम तयार झाले आणि तो देवाच्या इच्छांच्या अनुसार केले. अब्राहमनं स्वतःला चांगले केले, पण देवाले नाही म्हटले का तू माझ्या बायकोला पण चांगले कर. देवाचे इच्छा अनुसार अब्राहमनं स्वतःला चांगले केले. देवानं सारेचे इच्छाच्या अनुसार अब्राहमला करायला सांगितले आणि अब्राहम ते करासाठी तो तयार झाले. इथे अब्राहम देवाची गोष्टी ऐकले का साराची गोष्टी ऐकले? अब्राहम साराची गोष्टी नाही ऐकले, पण देवाची गोष्टी ऐकले देवाकडून माहिती करून. इथं साराची गोष्टी नाही, परंतु देवाची गोष्टी त्यानं पूर्ण केले असे आपण समजून घेतले पाहिजे. साराची गोष्टी वास्तवमध्ये होते, पण अब्राहमनं देवाकडून गोष्टी माहीत करून घेतले आणि ते वास्तवमध्ये सत्य आहे म्हणून त्यानं त्याला स्वीकार केले आणि ती गोष्ट त्यानं पूर्ण केले. अब्राहमनं देवाच्या इच्छेनुसार स्वतःच्या जीवनाला समोर नेले. आपण एक चांगल्या माणसाची चांगली गोष्टी आहे म्हणून ऐकणे नाही, आपण ते देवाची इच्छा असन तरच आपण ते ऐकले पाहिजे. आणि हे धडा आपण कधीच विसरले नाही पाहिजे. देवानं सांगल्यानंतरच आपण देवाची इच्छा पूर्ण केले पाहिजे. माझ्या बायकोनं सांगितले, माझ्या वडीलनं सांगितले, माझ्या भावानं सांगितले, माझ्या बहिणीने सांगितले म्हणून आपण त्यांच्या मागे नाही चालले पाहिजे. आपण देवाच्या इच्छाच्या अनुसार आपल्या जीवनाला समोर नेले पाहिजे. इथे देवानं सांगितले का तू आपली बायकोची गोष्टी ऐक. याचा अर्थ नाही का
नवऱ्यांनो, तुम्ही सर्व आपल्या बायकाच्या गोष्टी ऐका. इथं पर्टिक्युलरली तिनं सांगितलेले ते खरं आहे, म्हणून तू ते ऐक असं देवानं सांगितले. तुला सांगितलेले सर्व गोष्टी ऐक. हे का आहे? म्हणजे ती रॅट पॅटर्नमध्ये असले तर आणि ती देवाचे वचनमध्ये असले तर ती देवाच्या वचनाच्या अनुसार विचार करून राहिली तेवढी तू तिचं ऐकले पाहिजे. आणि तोच देव अब्राहमला म्हटले का तू आपली बायकोची गोष्टी ऐकून हागरला आणले होते ना, आणि तेव्हा तू माझी गोष्टी नाही ऐकली ना, असे देवानं म्हटले होते ना. आणि देवानं अब्राहमला म्हणाला का तू आपल्या बायकोची गोष्टी ऐकून 17व्या अध्यायामध्ये हागरला आणले होते असं देवानं म्हटले हो ना. तू आपल्या बायकोची गोष्टी ऐकली अब्राहम, तू निंदारहित जीवन जग असं देवानं त्याला सांगितले होते ना. आणि इथं देव म्हणत आहे का तू आपली बायकोची गोष्टी ऐक. तुझी बायको देवाच्या इच्छाच्या अनुसार असले तर तू आपल्या बायकोची गोष्टी ऐक. आणि ती प्रत्येक गोष्टी देवाची ऐकले तर तू तिचे ऐक. तुझी बायको वचनच्या अनुसार सांगले तर तू वचनच्या अनुसार तिचे ऐक. आणि ती वचनच्या विपरीत बोलले तर तू तिचे ऐकू नको. तेव्हा तू तिचे ऐकू नको. तू आपल्या आई आणि वडीलला आपल्या घरातून काढ म्हणले तर तू तिचे ऐकू नको. पण ती म्हटली का तू आपले आई आणि वडीलचे आदर कर, तो तू तिचे ऐक. आणि ती देवाचे वचनच्या अनुसार आपल्यासोबत बोलले तेव्हाच आपण तिचे ऐकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टी तू आपल्या बायकोच्याच ऐक असं देवानं तुला नाही सांगितले. कारण स्त्रीचे डोके पुरुष आहे. इफिसीचे पुस्तक याचा 6वा अध्याय याच्या 23 वचनमध्ये. आणि स्त्रीचे डोके पुरुष आहे, पुरुषाचे डोके ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचे डोके देव आहे असं आपल्याला या पत्रीमध्ये सांगतो. नंतर अब्राहमने मोठे पायटे सुटून भाकरी वा पाण्याची मस्क आणून हागेरच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. इथे अब्राहमनं तिले हाकलून दिले असे तुम्ही नको समजा. अब्राहमनं तिले पाठवले देवाच्या वचनचे अनुसार. परमेश्वर इस्माईलच्या भविष्यासाठी जिम्मेदार आहे. आणि कोणतरी सांगितले म्हणून त्यांना काढून देणे नाही आणि कोणतरी सांगितले म्हणून त्यांना पाठवणे नाही. आणि एकानं इच्छा केली म्हणून ते इथून निघून नाही गेले पाहिजे. अब्राहम देवाच्या मर्जीसमोर नम्र झाले. ते देवावर विश्वास करून अब्राहमनं त्यांना पाठवून दिले. अब्राहमनं हागारला का दिले? थोडंसं पाणी आणि थोडासा आहार देऊन तिला पाठवून दिले. आणि हागार किती भार उचलू शकते आणि ते किती नेऊ शकते? हागार एकटीच होती, ते किती उचलू शकत होती? ती मुलाला उचलणार का आहारला उचलणार का पाण्याला उचलणार? आणि अरण्यामध्ये एकटी तिला जाणार होती. कोणत्या धैर्यानं अब्राहमनं हागरला अरण्यामध्ये सोडले? अब्राहम तिला आपल्या शेजारीमध्ये ठेवला असता तो आणि जवळ ठेवलं असतं, काहून तिला अरण्यामध्ये नेऊन सोडला? देवानं तिला पाठवून दे म्हणलं, अब्राहमनं तिला नेऊन त्या शहराच्या बाहेर सोडून दिले. आणि बेरशबाच्या अरण्यामध्ये ते भटकत होते. का त्यांचा कॉन्फिडन्स होते?
आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्यांचा देवच होता. हागरला देवानं अगोदरच सांगितलं का तुझ्या पुत्राच्या द्वारा राज्य उत्पन्न होणार. हागरनं ती विश्वास केले. अब्राहमला देवानं सांगितले का मी तुझ्या पुत्र इस्माईलला आशीर्वादित करणार आणि त्याच्याद्वारा राजाचे निर्माण होणार. आणि एक वेळा देवानं सांगितल्यानंतर आपले भौतिक परिस्थिती आपल्या विरुद्धामध्ये असल्यानंतर आणि परिस्थिती किती दयनीय अवस्थेमध्ये असल्यानंतर का आपण देवावर विश्वास केल्यानंतर का आपल्याला भीती वाटणार? देवावर विश्वास केल्यानंतर भौतिक परिस्थिती चांगली नाही म्हणून आपण आत्मिक रीतीनं देवाले प्रश्न करीन का? नाही केले पाहिजे. या सत्याला आपण माहीत केले पाहिजे. थोडेसे पाणी आणि थोडेसे अन्न देऊन हागार मला पाठवत आहे म्हणून ती चिंता नाही केली. आणि अब्राहमनं तिला थोडासा आहार आणि पाणी देऊन तो पण चिंता नाही केले. 22व्या अध्यायामध्ये अब्राहमनं इसाकला सांगितले यहोवा इरे. तो इथं आपल्या अंतरात्मामध्ये देव यहोवा इरे आहे असे सांगून घेतले असन. अब्राहम इस्माईल आणि हागर विषयी विचार करताना देवानं त्याला एकच गोष्टी सांगितली, माझ्यावर भरोसा कर, मी त्यांची देखरेख करीन. प्रिय परमेश्वरचे लेकरांनो, अब्राहमनं तिला पाण्याची पुशी दिली पण देवानं तिला पाण्याचा स्रोतच दिलं. देवाची स्तुती हो. एक पुरुष आपल्या बायकोला पाण्याची थैली दिली पण देवानं तिला पाण्याचं स्रोतच दिलं. देवाची स्तुती करा. ती निघून बेरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. मस्केतलं पाणी संपल्यावर तिने ते मूल एक झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यानं पाहू नाही. आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबारडा फोडून रडू लागली. आज आपली पण परिस्थिती अशीच आहे. नोकरी गेले तो आपण रडतो, पैसे संपले तर आपण रडतो, काही कमी झाली तरी आपण रडतो, आपल्याला श्रम झालं तो आपण रडतो, दुःख झालं तो रडतो, कष्ट झालं तर आपण रडतो. देवाचे वचन कुठं गेले? मी आपल्या मुलाचे मृत्यू नाही बघणार. बघा तिचे विश्वास. मुलगा पाण्यासाठी रडून राहिला. ती त्याची आई होती आणि ती म्हणाली की मी त्याची मृत्यू नाही बघू शकत. आणि ती दूर जाऊन ओरडून रडू लागली. अशी परिस्थिती आली मला. आणि ती विचार करत असन, मी अब्राहम आणि सारापाशी असले तर माझं जीवन असे नाही झाले असते. आणि आपल्याला पण असं वाटतो कसे झाले असते, नाही झाले असते तर आपल्याला बरं असतो. पण देव का म्हणतो असे झाले तरी बरे असतो, नाही झाले असते तरी बरं असतो. तुमच्या जीवनामध्ये काही पण घडले असते, देव त्याला रिपेअर करतो, देव त्याला रिस्टोर करतो, देव त्याला चांगले करतो. त्या झुडपडामध्ये तो मुलगा रडत होता आणि देवानं त्याचे स्वर ऐकले. देवाने मुलाचे दीनवाणी ऐकली व देवाचे दूताने आकाशातून हाका मारून हागरले म्हटले, हागर तू कष्टी का? भिवू नको, कारण मूल आहे. तिथून देवानं त्याची दीनवाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्टा धर, त्याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, असे मी करीन. अब्राहम माझ्यासोबत नाही आहे म्हणून तू रडून राहिली का? आणि कोणताच मनुष्य तुझ्यासोबत नाही आहे म्हणून रडून राहिली का? लहान मुलगा आहे म्हणून रडून राहिली का? मी त्याला बघल्यानंतर एका राष्ट्राला मी त्याच्यामध्ये बघून राहिलो.
उठ, त्याचा हात धर आणि जा. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झर्रा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देवाची स्तुती हो. देवानं तिचे डोळे उघडले आणि आपल्या अविश्वासाच्या कारणानं पुष्कळ आपल्या समोर आहे, पण आपण आपल्या अविष्कारणानं देवाचे कार्य आपण बघून नाही राहिलो. मरियम मगदलीन येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर आणि येशू ख्रिस्त तिच्या समोर प्रत्यक्ष झाल्यानंतर येशू ख्रिस्ताला ती माली समजली. तिचे डोळेचे आसून तिचे डोळे झाकले होते. ती येशू ख्रिस्ताला ओळखली नाही. आपल्या समोर उघडलेले द्वार आपण ओळखू नाही शकत आहो. आपले अविश्वासमुळे असे आपल्यासोबत होत आहे. देवानं तुमच्या समोर मोठे द्वार उघडले आहे. आपल्या डोळ्याला उघडून बघ. विश्वासच्या द्वारा बघ. हागर, तुला काय झालं? देवाचे शब्द तू विसरली का? हागरच्या दृष्टीमध्ये पाण्याचा झर्रा पडला आणि ती धावत धावत गेली आणि मस्केमध्ये पाणी भरली आणि ती मस्के खाली झाल्यानंतर ते कसे भरीन ते विचार करतच होती, पण देवानं तिच्या मस्केला भरतच होते. अब्राहमला दिलेले पाण्याची पिवशी खाली झाली, पण देवानं दिलेले पाण्याच्या झर्र्यानं ते पिवशी भरतच होती. आपला देव सर्व शक्तिमान आहे. देव त्या मुलाचा पाठीराख झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तीरंदाज झाला. तो परण्याच्या अरण्यात वस्ती करून राहिला आणि त्याचे आईनं त्याला मिस्र देशातील बायको केली. मिस्र देशाचे रक्त होते ना, म्हणून ती मिस्र देशातून एक स्त्रीला आणून त्याला बायको करून दिले. इस्माईलचं लग्न त्या अरण्यामध्ये झाले आणि अब्राहम तिथे उपस्थित नव्हते, पण देवानं त्याचे विस्तार केले. 21 वचनमध्ये आल्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे. देवानं दिलेला अब्राहमला भरोसा तो इस्माईल सोबत पूर्ण केले. अब्राहमनं फक्त हागरला आणि इस्माईलला पाणी आणि थोडेसे आहार दिले, पण देवानं त्याला आहार दिले, पाणी दिले, बायको दिले आणि त्याच्याद्वारा मोठे राष्ट्र निर्माण केले आणि मोठी जाती त्याच्याद्वारा आली. आपला विश्वास कोणावर आहे? आपले शारीरिक वडीलवर आहे का ते स्वर्गामध्ये असलेले देवावर आपले विश्वास आहे? आणि मी माझ्या वडीलवर आधारित होतो आणि माझ्या मनामध्ये असे प्रश्न आले का तू जीवनभर आपल्या स्वाभाविक वडीलवर आधारित राहणार का तो स्वर्गामध्ये असणारे त्या वडीलवर आधारित राहणार? प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव आपल्यासोबत उभे असताना आपले काहीच नुकसान नाही होणार. यहोवा माझा मेंढपाळ आहे आणि मला काहीच कमी नाही होणार. उत्पत्तीचे पुस्तक याचे 21 अध्याय 22 वचन. त्या सुमारात असे झाले की अबिमेलेक व त्याचे सेनापती पिकोल हे अब्राहमास म्हणाले, जे काही तू करीतोस त्यात देव तुझ्याबरोबर आहे. तर तू मला आता येथे देवाचे शपथवर असे सांग की मी तुझ्याशी तुझ्या पुत्र पेत्राशी कपट करणार नाही आणि जशी तू माझ्यावर कृपा केले तशी मी तुझ्यावर व ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो आहे त्या देशावर कृपा करीन. अब्राहम म्हणाला, बरे, अशी शपथ मी वाहतो. हा काळ अब्राहम फिलिस्ती देशामध्ये असलेला काळ होता.
अब्राहम देवाचे बुलाहटच्या द्वारा आले. अब्राहम देवाच्या द्वारा चालून राहिला. अब्राहम देवाच्या द्वारा सुरक्षित होते. आपण हे समजून घेतले पाहिजे. अब्राहम नवीन स्थळावर तर गेल्यानंतर देवाची सुरक्षा तिथं त्याच्यासोबत होती. देवानं अब्राहमला फालस्ती देशामध्ये त्याचे मोठे विस्तार तिथं केले. अब्राहम छोट्या स्थितीमध्ये तो आला आणि त्या छोट्या स्थितीतून देवानं त्याला फार मोठ्या स्थितीमध्ये आणले आणि त्याचे विस्तार केले. हाच अभिमेलेक अब्राहमची बायको साराला नेल्यानंतर आणि इसाकच्या जन्माच्या काळामध्ये अब्राहम कमसे कम तो 20 वर्ष पालस्ती देशामध्ये असताना अभिमेलेक आणि पिकोलला आश्चर्य झाला. त्या लोकांना बघितलं की देव अब्राहमला कसे आशीर्वादित दिले आणि या गोष्टीनं ते लोक आश्चर्यचकित झाले आणि अचंबित झाले. गरारचे राजा अभिमेलेक न अब्राहमला बघितल्यानंतर आणि त्याचे आशीर्वाद बघल्यानंतर आणि त्याला हे कळले का तो त्याच्यासोबत देव आहे आणि तो म्हणाला, त्या देवाच्या नावानं तू माझ्यासोबत शपथ खा. हे मनासाठी तो त्याला मिळाले आले. एक वेळा अब्राहमची स्थिती अल्प स्थिती होते, पण आता अब्राहमचा खूप विस्तार झाला आणि तो खूप वाढला. एक वेळा त्याची परिस्थिती बलहीन होती, पण तो आता बलवान झाला. एक वेळा अभिमेलेकनं अब्राहमला पुष्कळ भेट दासदासी दिले होते. एक वेळा अभिमेलेक बलवान होता आणि त्या स्थितीमध्ये त्यानं अब्राहमला पुष्कळ काही दिले, पण त्यानं आता समजून घेतले का त्याच्यापेक्षा जास्त अब्राहम बलवान झाले आणि संपन्न आणि विस्तार झाले. त्याचं कारण त्याचा देव आहे. आणि इतक्या थोड्या वेळमध्ये रॅपिडली ग्रोथ अब्राहमची झाली आणि तिथले त्या देशातले लोक समजून घेतले आणि ते अब्राहमला मिळाले आले. देवाच्या द्वारा अब्राहम आशीर्वादित झाले हे त्यांना कळले. आज आपण आपल्या जीवनाला हे वचन अप्लाय करू, त्याचे अनुसरण करू. नीतिमानपाशी थोडे असले तर थोड्या वेळामध्ये ते महाअभिवृद्धी होणार, तो खूप वाढणार. यासाठी अब्राहम मोठे सफल व्यक्ती झाले आणि त्याचा विस्तार झाला. एक वेळा त्याला भेवाडणारे लोक आता त्याच्याशी भिवून राहिले. अब्राहमनं स्वतःहून अभिमेलेकला सांगितले का माझे खोटे बोलण्याचं कारण या स्थळमध्ये देवाचे भय नाही आहे आणि मी माझी बायको हो म्हणून सांगासाठी मी भेले. या प्रकारे अब्राहमनं आपले जीवनाचे आरंभ या देशामध्ये केले आणि तो किती बदलला आणि तो किती आशीर्वादित झाला या देशामध्ये आणि त्याची इतकी वृद्धी झाली का त्या देशातला राजा येऊन त्याच्यासोबत बोलत आहे का तू माझ्याशी शपथ खा. आणि तो राजा अब्राहमला म्हटला का माझ्याशी शपथ खा, माझ्या पुत्राला तू नाश नाही करीन म्हणून माझ्याशी शपथ खा. आणि एक वेळा मी तुझ्याशी उपकार केले ते आठवण करून घेणं तू. अभिमेलेक राजा त्याच्याशी विनंती करून राहिले.
आणि तुम्ही माझ्यापाशी असताना आम्ही तुझे उपकार केलो आणि आता आम्ही तुझ्यापाशी आलो, तुम्ही आमच्यासोबत उपकार करा. देव परिस्थितीला बदलणार असे तुमच्यामधून किती लोकांना माहीत आहे? प्रिय बंधू आणि भगिनींनो, काळ हमेशा एकसारखाच नसतो. देव काळाच्या अनुसार परिस्थितीला बदलतो. गलतीच्या पत्रीमध्ये लिहून आहे, माणूस जे पेरणार तो तेच कापणार. धोका नको खाऊ, देव ठट्ट्यामध्ये उडवल्या जात नाही असं पण सांगितले आहे. आणि आज अशी परिस्थिती आम्ही आपल्या डोळ्यानं कितीतरी बघत आहोत. आम्ही आमच्या देशामध्ये अशी परिस्थिती कितीतरी बघितले आहे. एक वेळा अभिमेलेकनं अब्राहामला डिक्टेट केले, पण आता आपण अब्राहाम अभिमेलेकले डिक्टेट करताय असं आपण बघतो. देव सोबत असलेले जीवन आणि देवाचे द्वारा जगलेलं जीवनचे उदाहरण आपल्यासमोर अब्राहाम आहे. बघा त्याच्या जीवनाला देवानं कसे आशीर्वादित केले. जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे असे आम्ही बघितले. असे तुम्ही आपल्या जीवनामध्ये बघतो का? माझ्या जीवनामध्ये तर हे वास्तव आहे. येशू ही उत्तर सेवामध्ये मी बघितले. येशू ही उत्तर आहे, हा सेवकाई देवाच्या द्वाराच्या अगुवाईनं मी करत आहे. देव माझ्यासोबत राहून हे मोठे कार्य देव करून राहिलेले सेवकाई आहे. भारत देशाच्या रेकॉर्डमध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे अति मूल्यवान आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हे पण अति मूल्यवान आहे. आणि हे 2 रेकॉर्ड देवानं मला दिले. देव सोबत नसले तर असे कार्य होत नाही. असे अन्य लोक आपल्याला ग्रहण करतो, पण आपण देवाला माहीत करून घेतले पाहिजे. आपल्या जीवनात देव असले तर आणि देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये असले तर बाहेरच्या लोकांना अगदी माहीत पडते, नंतर आपल्याला माहीत पडते. देव माझ्यासोबत नसले तर तुझे वडील मला मारले असते, याकूब आपल्या बायकोसोबत असे बोलले होते. देव आपल्या सोबत आहे. याकोब लबानपासून पद्दनराम इथून पडताना तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलाच्या देवानं मला सांगितले की सांभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. देवानं मला असे सांगितले, पण तुझे वाईट करणं माझ्यासाठी मोठी गोष्टी नाही आहे असे लाभांना म्हटले. याकोब विषय लाभांमध्ये भय कसे आले? देव याकोब सोबत होते, यासाठी आले त्याच्यामध्ये भय. 10 वेळा याकोबचे वेतन बदलणारे लाबान देवाच्या एक वॉर्निंगनं तो सेट झाला. देवाचे एक चुनौतीनं तो चेतावणीनं बरं झाले. तो भयभीत झाला, कारण देव याकोब सोबत होते. इमॅन्युएल, देव येशू ख्रिस्त मनुष्यासोबत आहे. उत्पत्तीचे पुस्तक याचे 26-28 मध्ये त्यानं म्हटले, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, आम्हा स्पष्ट दिसून आले आहे. यहोशूचे पुस्तक 3 अध्याय 7 वचनमध्ये, मी जसे मोशेसोबत होते मी तसे तुझ्यासोबत राहणार असे देव इथं सांगून राहिले. यहोशूचे पुस्तक याचा 2 अध्याय 11 वचनमध्ये देव इथं सांगत आहे का मी तुमच्यासोबत आहे. राहाब इथं स्पष्टीनं सांगून राहिली का तुमच्यासोबत देव राहून
कसे कार्य करून राहिले हे आम्ही ऐकल्यानंतर आमचे जीवातले जीव नाही राहिले अशी ती सांगून राहिली. देव आपल्या सोबत राहतो. याकोब सोबत बेतेलमंदी देव त्याच्या सोबत होते. हारानमंदी याकोब सोबत देव होते. एबोकमंदी याकूब सोबत देव होते. हेब्रोनमंदी याकोब सोबत देव होते. मिस्र देशात देव याकोब सोबत होते. लक्षात ठेवा, देव याकोबला म्हटले, याकोब मी तुझ्याशी मिस्र देशात येणार आणि परत तुला मिस्र देशातून कनान देशामध्ये आणणार. देव आपल्या सोबत असताना या जगामध्ये आपल्याला कोणी आणि काहीच नाश नाही करू शकत. इथे अभिमेलेकच्या विज्ञापनला अब्राहम ओके म्हणतो. अभिमेलेक म्हणतो, तू माझ्याजवळ असताना मी न तुझे उपकारच केले होते. यासाठी तू माझे नुकसान नाही केले पाहिजे आणि तू माझे लेकराचे पण नुकसान नाही केले पाहिजे. येणाऱ्या पिढीला तू त्याचे नुकसान नको करू आणि त्यांना तू धोका नको देऊ. फालिस्ती लोकांमध्ये देवाचे भय नव्हते आणि त्यांचे काम होते लोकांना धोका देणे. अभिमेलेकच्या ज्या लोकांमध्ये शासन होते ते लोक दुष्ट होते आणि ते लोक दुष्टतानं भरलेले लोक होते. अभिमेलेक चांगले राजा होते आणि तो आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी यावर संकट नाही आले पाहिजे म्हणून अब्राहमसोबत शपथविधी घ्यासाठी तो आले. अभिमेलेकमध्ये एक चांगले राजा दिसतो. अब्राहम शपथ खातो म्हणल्यानंतर तो मग अभिमेलेकांचे चाकरांनी पाण्याची एक विहीर जुलमाने हस्तगत केली होती. त्याबद्दल अब्राहमनं अभिमेलेकला दोष लावले. अब्राहमनं म्हटले, मी एक विहीर खांदली होती आणि तुझे चाकरांना या विहिरीला जुल्म करून मातीनं भरून दिले. त्या विहिरीला ते लोक घेऊन घेतले आणि ते घेतले तर का मी शांत राहिले पाहिजे? तुम्ही येऊन मला म्हणते का आपण शपथ खाऊ आणि तू माझे लोकांचे वाईट नाही केले पाहिजे, पण तुझे लोक येऊन माझा विहिरीला ते लोक घेऊन घेतले. मी खांदलेल्या विहिरीला तुझे लोक येऊन माझ्यापासून घेऊन घेतले का हे म्हणून अब्राहमनं अभिमेलेकला प्रश्न केले. अभिमेलेक म्हणाला, हे कोण केले मला ठाऊक नाही. अभिमेलेकनं अजून एक गोष्टी म्हटली, तू मला हे कधी सांगितले नव्हते आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले. एक समस्याचं समाधान झाले पाहिजे असले तर आपण आपल्या मनामध्ये गोष्टी ठेवून राहिले तर नाही होत. अभिमेलेक म्हणून राहिले, तू न का ना सांगितले मला पण नाही माहीत आणि तू पण नाही सांगितले. आणि इथं दोष कोणावर आले? अब्राहमवरच आले. अभिमेलेकच्या दृष्टीमध्ये का आले? तू पण नाही सांगितले आणि हे कोण केले मला माहीत नाही. एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मी रोज सकाळी एका रोडनं जातो आणि त्या रोडचे पुष्कळ भाग झाले. नवीन सरकार आल्यानंतर त्या रोडचे काही नाही झाले म्हणून मी रोज बडबड करत होते आणि पुष्कळ दिवसाच्या नंतर त्या रोड खूपच खराब झाला आणि त्यानंतर मी त्याची कंप्लेंट घेऊन त्याचे अधिकारी जवळ गेले
आश्चर्य झाला. 24 तासाच्या आतमध्ये त्याचा परिष्कार झाला आणि 1 हप्त्याचा नंतर तो रोड चांगला केले त्या लोकांना. त्या रोडचे खड्ड्याचं कारण मी आहे का अधिकारी लोक आहे? आणि त्याचं खरं कारण आपण बघितले तर त्याचे जिम्मेदार मीच आहे, कारण मी त्या खड्ड्याविषयी अधिकारी लोकांना नाही सांगितले. आणि मी त्या खड्ड्यामध्ये अजून चालण्याचं कारण मी त्या खड्ड्याविषयी अधिकारी लोकांना संपर्क नाही केले होते. अधिकारी लोकांपाशी फक्त एकच रोड नाही, शहरामध्ये कितीतरी रोड त्यांच्याकडे आहे. शहरामध्ये असलेले पुष्कळ रोड विषयी त्यांना समाचार कसे मिळणार? मीडियाच्या माध्यमातून त्यांना कळते आणि समाचारच्या द्वारा त्यांना कळते. समाजाच्या द्वारा त्यांना कसे कळणार? एक इन्फॉर्मेशन आणि पिटिशनच्या माध्यमातून त्यांना कळले पाहिजे. यासाठी अभिमेलेक राजानं अब्राहमला म्हटले, तूने मला सांगितलं नाही, सांगितले असते तर याचा परिष्कार मी काढले असते. समस्याचं समाधान करणं राजाला आदरची गोष्टी आहे. यासाठी हाफ ब्लेम अब्राहमवरती पण आहे. राजा इच्छा केले तर तो आपल्या देशामध्ये आणि आपल्या नगरामध्ये का नाही करू शकत? राजा इच्छा केले तर तो नैसर्गिक परिस्थितीला बदलू शकतो. अभिमेलेक त्याच्या लोकांना केलेले कर्तुकला तो चिंतित झाले. मग अब्राहमनं मेंढरे व बैल आणून अभिमेलेकला दिले आणि त्या दोघांना परस्परशी करार केले. मेंढर व बैल आणून समोर ठेवले तर त्यांना करार आठवण येणार. करार करासाठी काय ना काय चिन्ह घेणे आणि देणे असतो. या दिवशी आपल्या देशामध्ये वृक्षरोपण चालू आहे आणि काय ना काय घटना घडली तर आपण एक वृक्ष देऊन तिथं रोपतो. मी एक मीटिंगमध्ये मुख्य वक्ता हो म्हणून गेलो आणि त्या लोकांना मला वृक्ष दिले लावासाठी. त्या लोकांना मला सांगितले की तुम्ही या वृक्षाचं रोपण आमच्या घराजवळ करा आणि या वृक्षाला आम्ही बघितले तर इथं तुमची मीटिंग झाली हे आठवण आम्हाला येणार. वृक्षरोपणचा काळ आत्ताचाच नाही आहे, हे खूप वर्षापासूनच सुरू आहे. त्या काळामध्ये अब्राहम आणि अभिमेलेक मेंढर आणि बैलचे करारनामा केले आणि हे मेंढर आणि बैल बघितले तर आम्ही केलेले करार आम्हाला आठवण येणार असे ते म्हटले. आपले देशाचे मंत्री, प्रधानमंत्री इतर देशामध्ये गेल्यानंतर त्या देशाची आठवण ठेवासाठी ते लोक वस्तू आणून या आपल्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर किंवा राष्ट्रपती भवनमध्ये त्या वस्तूला स्पेशलनं ते लोक सजवून ठेवतात. त्या देशाची वस्तू पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्यासोबत केलेले करार त्यांना आठवण येते आणि ते म्हणते का त्या देशासोबत आपण हे करार केलेले आहे आणि आपण ते करार त्यांच्यासाठी पूर्ण केले पाहिजे. आणि ते लोक दिलेले शब्द आठवण करून त्याला पूर्ण करासाठी ते लोक तयार असतो. अब्राहमनं कळपातली 7 कोकरे वेगळे काढून ठेवले. तेव्हा अभिमेलेक अब्राहमला म्हणाला, तू ही 7 कोकरे वेगळे काढून ठेवले ती कशाला? तो म्हणाला, तू ही 7 कोकरे माझ्या हाताहून घे, म्हणजे ही वीर मी खांदली आहे असे माझे तर्फेच प्रमाण होईल.
मग अब्राहामनं मेंढरे व बैल आणून अभिमेलेकला दिले. अब्राहामनं अभिमेलेकला इथं भेट दिली. 28 आणि 29 वचनमध्ये कोकरेला अब्राहामनं करार निमित्त दिले. कोणी पण फालिस्ती हे वीर कोण खादली म्हणल्यानंतर या कोकऱ्याची शपथ घेऊन सांगतो का हे वीर मीनच खांदली. अब्राहामच्या काळामध्ये खांदलेले वीरला फालिस्ती लोकांना मातीनं बुजवले असं आपल्याला 26 अध्यायामध्ये इसाक आपल्याला सांगत आहे. इसाकनं 4 वीर खांदली होती आणि त्याच्यातली पहिली वीर अब्राहामनंच खांदली होती. आणि हे सर्व वीर अब्राहामच्या काळामध्येच खांदलेले वीर होते आणि त्यालाच अजून इसाकनं खांदवले, तिथून पाणी निघले. अब्राहाम खांदलेले वीरला इसाकनं अजून त्याला खांदून त्यानं आपले नाव दिले. अब्राहामनं ही वीर मीनच खांदली म्हणून हे कोकरे साक्षी देणार आणि हे तुझ्या समोर राहीन. यावरून त्या स्थानाचे नाव त्यानं बेरशबा असे ठेवले, कारण तिथं त्या दोघांनी शपथपूर्वक करार केले. बेरशबा, बेरशबाचा अर्थ आहे 7 वीरीचा वीर हे त्याचा प्रमाण. होऊ शकते अब्राहामनं तिथे 7 वीर खांदली आणि तिथं त्याचं नाव बेरशबा ठेवले असन, 7 वीरीचे प्रमाण. तुम्हाला समजले असले तर पाणी नसले तर शेती नाही करता येत. पाणी नसले तर प्राणी जगू नाही शकत. पाणी फार महत्त्वाचं आहे. पाणी असल्या ठिकाणी शहराची स्थापना होते, नगराची स्थापना होते. मी माझ्या प्रांतामध्ये आणि एका गावामध्ये एक खूप मोठी विहीर पाहिली आणि मी माझ्या जीवनामध्ये इतकी मोठी विहीर मी कधीच नाही बघितले. खूप मोठी विहीर होते. त्या विहिरीमध्ये सोपे न पोहू शकतो इतकी मोठी विहीर होती. विहीर शेतीसाठी उपयोगामध्ये येते असं आपल्याला दिसतो. गावामध्ये विहीर नसले तर एक वेळी गावामध्ये पाणी नाही भेटत होते. याकूबच्या काळामध्ये पशुला पाणी देताना आपण बघतो. मोशेच्या काळामध्ये प्राणीला पाणी पाजताना आपण दिसतो. पाणी आपल्या जीवनासाठी प्राधान्य आहे आणि पाणी नसल्या तरी तिथं जीवन नाही राहत. आणि पाणी नसल्या तर जीवन लोक नाही जगत. आणि पाणी नसल्यामुळे गावाते गाव शहरात चालले. शपथ अति आवश्यक आहे आणि पाण्याविषयी त्या दोघांमध्ये तिथं शपथविधी झाले होते. अब्राहामनं अभिमेलेकचे नातू परनातूच्या विषयमध्ये शपथ नाही खाल्ली, कारण अब्राहाम फालस्तीमध्ये हमेशासाठी राहणार नव्हता. अब्राहाम थोडे वेळ त्या प्रांतामध्ये होता. देवानं अब्राहाम सोबत त्याच्या कुटुंबासोबत फालस्ती देश द्यायची करार नाही केले होते. अब्राहाम फालस्ती देशमध्ये परदेशी सारखा होता, पण त्यानं त्याला निवासस्थान नाही बनवले. बेरशेबा येथे त्या दोघांचे करार झाल्यावर अभिमेलेक व त्याचे सेनापती पिकोल हे निघून पालिस्तीच्या देशात परत गेले. मग अब्राहामाने बेरशेबा येथे झाऊ नावाचे वृक्ष लावले आणि तिथे सनातन देव परमेश्वर याचे नावाने प्रार्थना केली. आपण प्रार्थना करून राहिले का? बेरशेबेत झाऊ नावाचे वृक्ष अब्राहामनं लावले. ते प्रार्थनाचे चिन्ह होते तिथं. आणि वृक्ष लावाची परंपरा आतापासून नाही आहे.
अब्राहामच्या काळापासून आहे. 4000 वर्षापूर्वापासून वृक्ष लावाची प्रथा आहे. हे नंतरच्या काळामध्ये आपण बघणार. या झाडाचे मोठे इतिहास आहे, त्याला आपण नंतर बघू. अब्राहामनं झाऊचे वृक्ष लावून तिथे प्रार्थना केली आणि पुष्कळ दिवस तो तिथं राहिला. कसो तो त्या देशामध्ये असतो, तो एक राजासारखा त्या देशामध्ये राहिला. हेचे पुत्रचे समोर तो महाराजासारखे असते आणि असे त्याचे पुत्रांना त्याला स्वीकार केले होते. अब्राहम जिथे जिथे गेले तो महाराजासारखे जीवन जगले होते. आणि ज्या ज्या क्षेत्रात तू जाणार, देव तुला तिथं डोके म्हणूनच तुला आशीर्वादित करणार. देवावर विश्वास कर, देवावर भरोसा कर, तू संपन्न होणार. देव तुला आशीर्वादित करणार. देवासोबत प्रार्थना करणे शिक. परमेश्वर देव यहोवाचे नावानं अब्राहम इथे प्रार्थना करून राहिले. अबिमेलेक आणि पिकोल येऊन अब्राहम सोबत विनंती केले, म्हणजे हे देवाचे कार्य आहे. त्याबद्दल अब्राहम देवाला धन्यवाद देऊन राहिले. तुझ्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये आपण सुखी आहो, यासाठी आपण देवाला धन्यवाद करणे आणि देवासोबत प्रार्थना करणे शिकले पाहिजे. आपले निवास परदेशी असले तसे निवास असले पाहिजे. या जगामध्ये आपण एक यात्रीसारखे असले पाहिजे. या जगामध्ये आपण सार्वकालिक नाही राहणार. एक दिवस आपण या जगाला सोडणार आणि आपण आपला शाश्वत जीवन जगासाठी देवापाशी जाणार. एक दिवस आपण देवासोबत जगणार असे विश्वासनं आपण या जगामध्ये जगले पाहिजे. विश्वासच्या द्वारा या जगामध्ये परदेशी आणि विश्वासी सारखे आपण जीवन जगले पाहिजे. जगासाठी देव तुला पुरावा बनवणार. जगासाठी देव तुले उभे करणार आणि हे दोन गोष्टी तू कधीच विसरले नाही पाहिजे. तुझ्या द्वारा देव पुरावा देणार हे तू कधी विसरले नाही पाहिजे. तुझ्या द्वारा देव स्वतःला प्रगट करणार आणि देव तुला त्याच्यासाठी प्रगट करणार. हे देवाची महानता आहे. देवाने आपली महानता अब्राहम मध्ये दाखवले.